नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर हा व्हिडिओ आहे दुसरा पार्ट, म्हणजे पहिला पार्ट आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर नक्की पहा। आता इथं मुलांचे खेळ चालू झालेले आहेत। इथं आहे चमचा गोटी, तोंडामध्ये चमचा ठेवलेला आहे आणि गोटी ठेवलेली आहे आणि ते चालायचं आहे। तर चालू आहे, हळूहळू चालले, कोणाची पडतोय चमचा, असं काय चालू होतं। याच्यामध्ये कोण विनर झालं माहीत नाही। आता याच्यामध्ये हे मोठ्या मुलांचं आहे, थोडंसं मोठं, अगोदर छोटी मुलं होती, आता ही थोडीशी मोठी आहे। याच्यामध्ये प्रांजल होती विनर। आता इथं बटाटा रेस चालू झालेली आहे। इथे पण असे बटाटे लाईनीमध्ये ठेवलेले होते, 6 बटाटे, एक बटाटा त्या बास्केटमध्ये आणून जमा करायचा, सगळे बटाटे बास्केटमध्ये जमा करायचे, नंतर बास्केट घेऊन पळायचं आणि लाईनच्या तिकडे पलीकडे जायचं, लाईन क्रॉस करायची। तर याच्यामध्ये पण प्रांजल होती, तिने सगळे गेम एन्जॉय केले। तर आम्ही जोरजोरात ओरडतोय प्रांजल असं, झाली याच्यामध्ये ती विनर झाली, फर्स्ट आली ती, पाहू शकता। असे सगळे भरपूर गेम होते मुलांचे। तर इथं आता दुसरा राऊंड चालू झाला। इथं मोठी मुलं आहेत, छोट्यांचं झालं, आता इथं मोठी आहेत। इथं पण चालू होतं, इथं कोणाला बटाटा उचलायला येतोय, कोणाला नाही येत। इथं हा सम्राट विनर झाला। तर असे आहेत खेळ। तर व्हिडिओ बघा पूर्ण आणि कसं वाटतोय ते कमेंट करून नक्कीच सांगा। आता सर्व स्त्रियांची होती, म्हणजे लेडीजची होती। तर संगीत खुर्ची, मी तर पहिलेच आऊट झालेले आहे। तो व्हिडिओ काय कोणाला सांगितलं होतं मी, व्यवस्थित काय घेतला गेलेला नाही, त्याच्यामुळे तो व्हिडिओ नाहीच आहे याच्यामध्ये। आता इथं मी घेतलेला आहे हा शूट, कारण दोन्ही कालचा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जे घेतलेलं आहे शूट, ते फोन आडवा पकडून घेतलेला आहे। जेव्हा मी दुसऱ्यांना कोणाला सांगितलं तेव्हा त्यांनी उभा फोन पकडून शूट घेतलेला आहे, त्याच्यामुळे थोडंफार इकडे तिकडे झालेलं आहे शूटमध्ये। तर इथं आता ही संगीत खुर्चीमधला हा शेवटचा राऊंड आहे। इथं आता दोघीच राहिलेले आहेत इथं फायनलमध्ये। आता इथं थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये मी घेतलं, कारण खूप जास्त मग मोठा व्हिडिओ होत चालला आहे, त्याच्यासाठी। आता इथं फायनली ब्लू कलरच्या ज्या ताई आहेत त्या विनर झालेल्या आहेत, आणि सेकंड राऊंड लास्ट राऊंडमध्ये या दोघीजणी विनर झाल्या म्हणजे। तर याच्यानंतर अजून एक गेम होता, आता कुठला होता ते तुम्हाला सांगते। अजून एक गेम होता, म्हणजे होता तो विमानतळाचा होता, म्हणजे 4 विमानतळ सिलेक्ट केलेले होते, म्हणजे असे लिहिलेले होते, गोल गोल फिरायचं होतं आणि तुम्हाला कुठला विमानतळ आवडते त्याच्यावरती जाऊन उभं राहायचं होतं, बस एवढंच होतं। हा पण मला वाटतं ह्यांनी घेतलेला, म्हणजे कारभाऱ्यांना सांगितलं होतं जरासं शूट घ्या म्हणून, त्यांनी घेतलं होतं हे। तर याच्यामध्ये मी दिसते थोडीशी, म्हणजे व्हिडिओमध्ये, कारण त्यांनी बरोबर घेतला होता फोन आडवा पकडून। आता इथं काय होतं, इथं 4 विमानतळ म्हणजे एअरपोर्ट लिहिलेले आहेत नावं, त्याच्यावरती जाऊन उभं राहायचं। इथं मुंबईमध्ये आम्ही उभं राहिलो होतो, मुंबई आऊट झाली आणि आम्ही सगळं गेमच्या बाहेर आलो। तर असं काय होता हा गेम, तर खूप छान झाला। स्टार्टिंगला मला वाटतं काहीतरी दुसरं आऊट झालं, सिंधुदुर्ग का काय आऊट झालं वाटतं, नंतर मग मुंबई होतं। तर मुंबईमध्ये मी होती, म्हणजे आपल्या आवडीचा जो काही एअरपोर्ट आहे तिथं जाऊन उभं राहायचं होतं, बाकी एवढंच करायचं होतं। तर मुंबईमध्ये उभं राहिल्याच्यानंतर जवळजवळ जेवढ्या मुंबईमध्ये उभ्या राहिल्या होत्या एअरपोर्टवरती त्या सगळ्याच आऊट झाल्या। असं करत मग कधी दिल्ली आऊट झाली, मग परत सिंधुदुर्ग, असं सगळं मग ते चालू होतं। 4 एअरपोर्टची नावं होती, दिल्ली, गोवा, तर मग नंतर गोवा, आणि मग शेवटी मला वाटतं एक विनर झाला। आता कोण झालं काय माहीत नाही मला, त्याच्यानंतर मी घरी गेली होती, त्याच्यामुळे काय माहीत नाही। तर चला हा पूर्णच व्हिडिओ एन्जॉय करा।
आता बंद झाला तर तुम्ही आपापल्या विमानतळात आवडीच्या विमानतळावर जाऊन उभे राहा. सगळे राहिले इथं लहान मुलांचा दुसरा गेम होता. पाठीला असे फुगे बांधलेले होते, ते आपला फुगा वाचवायचा आणि दुसऱ्यांच्या फोडायचा असं होतं. तर इथे या दोघांमुळे बापरे खूपच जोरात असं फायनल चालू होतं. दोघांना एकमेकांना मारून 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 गेम खेळत होते. नखं मारायचं चालू होतं. बापरे मुलगी रडायला लागली आणि हा मुलगा तर खूप जास्त रडला शेवटी. प्रांजलचं पण होतं, ती काय ती तर अगोदरच आऊट झाली. तर पाहू शकता तिथं त्या मोठ्या मुलीची जी नखं आहेत ना तिची खूप शार्प होती नखं आणि तिने आपला स्वतःचा वाचवला आणि दुसऱ्यांचा फोडून टाकला. आणि हे जे दोन मुलं दिसत आहेत तुम्हाला ते दोघं बहीण भाऊ होते का माहीत नाही मला, कारण ते शेवटी ते दोघंच राहिले. त्यांनी बरोबर दुसऱ्यांचे फुगे फोडून टाकले नखं मारून मारून मारून. हाच तर गेम असतो ना, गेम आहे. ठीक आहे, तर चला आता हा पण एन्जॉय करा. माणिक सर यांच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण होत आहे. आपण सर्वांनी टाळ्याचा प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. फायनली हे दोघं जण विनर झालेले आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.